आता थायरॉइडच्या त्रासाला करा बाय बाय. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद. नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली. पुण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नवले ब्रिज जवळ नरे आणि दुसऱ्या रविवारी मुंबईमध्ये. मोबाईल 917574 3454 आणि 738734 3477. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरावती. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. माणसाने टेन्शन घ्यायचं तरी किती? घरचं घ्यायचं का गावातलं घ्यायचं का तालुक्याचं घ्यायचं का जिल्ह्याचं घ्यायचं का महाराष्ट्राचं? बघू मरेल की एकटा मी ते. बर सरळ कोणीच बोलायला. माझं काय म्हणणं असतं की नीट तुम्ही काम करा की त्याची त्याने. हा जावा येईल तेव्हा आगावाच खासकी द्यायचं म्हणजे माणूस जगल का मरेल? हा इच्छा राहिली ना माझी तर उमऱ्यात पाऊल टाकायचे. हा येतं काय को अजून तरी कानात बोळात घातल्या तर काय नको तेव्हा बारीक कुचकुच केलं तरी लगेच कांदून ऐकते. होय का? बोला काय म्हणताय तुम्ही? शाळेत जाऊन आला का मला सांगा पहिल्यांदा. पालक मीटिंग आहे शाळेत. कशाला मला पालकाला बोलावले तिथं? मग कोणाला बोलावले? पालखीनीला. मग जायचं ना. गावाची धुनी घेऊन बसता इथं बडबड करत. मग पोराच्या शाळेत जायला नको का? आवाज खाली आवाज खाली आवाज खाली. मला वरच्या स्वरात बोललेलं खपत नाही तुला माहिती ना. दाबून ठेवायचंच कळतं फक्त. मला काय म्हणायचे कसं व्हायचं सांग ना. मी जर मेलो तर या देशाचं कसं होईल, घराचं कसं होईल ह्याचं टेन्शन येतंय मला. होय पोराचं कसं होईल ते बघा ना पहिल्यांदा, मग देशाचा विचार करा. पोर काय करतंय? पोर शाळेत जाते का? त्याला आपल्याला बारका ठेवायचं नाही. असं करायचंय. जावा शाळेत. मी का जाऊ? माझ्या एकटीचं पोरग आहे का? जायचं. एकटीचं नाही म्हणजे ता बरं वाटलं पोरगा झाल्या पण तिथनं पुढं पण लय अक्कल लावावं लागते. याला लहानाचं मोठं करायचं, शाळेचं बघायचं. कमवायची नाही अक्कल. लहान लहान पोरं कमवायला लागली. तुमची काढती अक्कल. माझी अक्कल काढायचं आणून देत असतं तर बोलली बी नसती. कोणाची जेव्हा खाती? कोणाची जेव्हा? तुम्ही माझ्या जेव्हा खाताय बसून. मस्त आली का तुला? माझी जेव्हा बसून खाते मग मेच नसल्यावर गावात तुला कुत्र विचारलं कोणी विचारलं गावात? नवराचं नाही म्हटल्यावर आपल्याला कोणी धमकी दिलेली खपत नाही. बघतो नाही तर मी कान चालतो एक हो. परवाच पुलाव 4-5 जण मारले ती मी. मला मोठ्या आवाजात बोलत होती. मला खपतो होय दावा. घरातच दादागिरी करायची. कोणाला? मला होय. मग कुणाला सांगा? मला. माझं छोटे आल्यावर सगळं सांगतो मला. तुम्हाला काय वाटलं मला काय माहित नसेल वय? ती बी अक्कले पोर. हो. केसाची ज्या वाढवल्या ती इतक्या लांबाड्या बोंबलं हिंडतंय त्याला नीट सांग. मी मार तोडविला त्याला मी. पोराची फी भरून या. 4 महिने झालं ती सर्व वरडते ती. सारा जगा बापाचं जातंय. याला माहिती बाप व्हायला किती कष्ट पडतात. सराला काय बोंबलाय होतंय. पण कमवायचं नाही, शाळेत जायचं नाही. काय काय कमवून काय होईल का? मोठं नाही व्हायचं आपण. हा बरं मग झालो कमावलं मोठं झालं. पुढं काय होईल? कमवाय नको का? अरे कमवून कुठे जायचंय? जमीन जर्जेवर कुछ ना साथ जाएगा, खाली हाथ आया है
खाली हात जाएगा. काय कमवून करायचे? तुम्हाला चांगलं सांगितलं कळतच नाही का? मी वाईट सांगितलं का तुला? मी कमवायचं बोलते काय ती ए बरे हा समजा कमावलं हं. पुढं काय त्याचं करायचं? कमावलं तर पैसा येईल घरी, बरं पैसा आला पुढं, घर बांधू, बरं घर बांधलं पुढं, गाडी घेऊ बरं एसीची. गाडी पण घेतली पुढं, मग असं बसून खाऊ ना. बसून खायसाठी सगळं करायचं ना. हो. मग आता बसूनच खातोय की, अजून काय पाहिजे? काय र देवा, माझं नशीबच फुटकय. कसं सांगू तुम्हाला आता मी? अंगाळू नको, अंगाळू नको. आवाज खाली. मला चढत्या आवाजात बोलायला खपत नाही. मी कालच 2 कणसाले ती मोठ्या आवाजात बोलत होती आणि रात्री 2 तडकावली. हो हो हो, त्याच पोरांनी रात्री येऊन परत फटकावलंय. कोण मला फटकावलं? फटकावलंय या. मला नाही फटकावलं. मग कोण होतं तिथं? मी नव्हतो, मी घरात नव्हतो. आतल्या खोलीत मला ओळखत होय, छोट्या माझं खोटं बोलतो होय. त्या पुलाखाली फटकावलं की, कुठं 10 रुपयात होता तिथं बाटली घेऊन. छोटे सांगितलं होय तुला? मग कोण सांगणार आहे? त्याला येऊ दे, मुस्काड तू छोट्याला. मुस्कड चल की. चांडापणा करतय, आपल्या दोघात भांडणं लावतय ते पोर. गायराटाकडे वागतय. त्याला नीट सांग. काय सांगू? गुडघ्यावर फाटलेल्या पेंटी त्याच्या बापाने घातल्या त्या. त्याची फॅशन आहे ती त्याला आताची. एक ड्रेस घेऊन दे, पैसे दे त्याला ड्रेस घ्यायला. ती माझं मी बघीन, तुम्हाला का देऊ मी पैसे? ए, मी मालक आहे हे, पैशाचा. पुस्तक घेऊन जाईन आणि बँकेतनं काढून बोगा करीन. मला नको तो समजू कच्चा. जावा जावा, काम बघा, जावा बाहेर व्हायचं. मला नाही बाबा, मला काम सांगू नको. मी लहानपणापासून लय काम केले. ट्रॅक्टर चालवल्यात, बैलगाड्या उसाव हाणल्या, त्या कारखान्यावर ऊस तोडलाय आणि मला काय आता सण होत नाही. माझी हाडं काळा काळा वाजते. कुठं फोडा आलेत बघू? अगं लहानपणीचा तुम्ही म्हणते. जर आता ना आता कामाला नाही गेला तर मी माझ्या माहेराला निघून जाणार. अदर हा, 50 वेळा म्हणते माहेराला जाईल, माहेराला जाईल. का कुणाकडे जायचे माहेरात? माझे काय बाप मेलेत वे? आणि आईला ना बापाला भाकरी आहे का खायला? तुम्ही नाही वे घालत सारखं आहे बाप भाकरी आहे का खायला? बोला काय, अरे तमाशा तुम्ही काम करणार आहे का नाही अरे सांगा मला? लोक मागते ती शेजारी बघू पाजारी. दे, ती बंगला बांधून मोठी झाली आणि हे बघा आमचं भिताड पडलंय. अरे आबरू घालावते का माझी? हाय तेवढी सुद्धा गावात लय किंमत आहे मला. आबरू जाती ना, मग काम करायचं, 4 पैसे घरात आणायचं. ए ग बाबा, पाया पडतो तुझ्या तोंडाला कुलप घाल. सगळी डोकावते हो बाया. हो, या 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 आमच्या घरातला तमाशा बघायला. नको केलं गाड्यात होता. ओय, तुम्ही जावायत ना, जावा लवकर, जावायत ना. घरात नुसतं तमाशा केला, जावा लवकर. 100 तरी दे की मला पेट्रोलला. जावा की तिकडं. आले ते 100 रुपये कमवायचे नाही अक्कल. रामभाऊ, कढईत कुरोडी तळल्यासारखी अंगाची लाई लाई होती या उन्हानं. आणि पाणी किती बी प्या, घासा कोरडाच. नको नको झालंय. हा काय उन्हाळा आहे करावं? उन्हाळ्यात पाणी हे पेलंच पाहिजे. ताण नाही लागली तरी पाणी पेलंच पाहिजे. मी अनेक जणांना सांगतोय, माझ्या जवळच्या माणसांना, पाहुण्या रावळ्यांना सांगतोय, तुम्हाला ताण लागू न लागू उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाणी पेलंच पण पाहिजे. किती बी पाणी पेलं तर घासा कोरडाच. लहान मुलांना पण पाणी पाजलंच पाहिजे. हा पाजलं. विषय त्यांना काय कळत नाही ना. पाटील, हा मी कालपासून चहा बंद केला. लई चांगलं झालं. व्हेरी गुड. नुसतं ताक. झकास. हा, आणि बायकोला काय सांगितलंय, हा पाटील रामभाऊ बाळासाहेब आले हा की चहा द्यायचा त्यांना हा. आणि मला एकट्याला ताक. मला बी ताक आवडतंय, पण आमच्या पोराने काय केलंय, सगळ्या जर्सी गाय केले त्या, आणि त्या जर्सी गायचं मला ताक पिऊ वाटत नाही. गावरान गायचं ताक चांगलं बघा. गावरान गाय टाकलं इको इको. आणि आता गावरान गाय कुठे, गावरान गाय कुठे म्हणताय? सुभाषराव, तुमच्यासारखा हलकट माणूस दुनियात नसेल. खुशाल म्हणताय बायकोला, म्हणलं मला ताक द्या आणि आम्हाला करपवा च्या पाजून. अहो तुम्हाला उन्हाची सवय रामभाऊ. कशी उन्हाची सवय? हे बघितलं का? काळं निळं पडलं माझं डोकं. परवा राजस्थानमध्ये व्याख्यानाला गेलतो. हा भूजल पातळी खालावत चालली, ह्या विषयावर व्याख्यान. अरे म्हणलं येड्यानो, काय आहे? कशासाठी व्याख्यान ठेवताय? नीट वागा, झाडं लावा, झाडं जागवा. सुभाषराव, परवा जर राजस्थानचं टेम्परेचर काय असेल? किती? 95 डिग्री सेल्सिअस. आणि तुम्ही बरं जिवंत राहिला त्यात. तसल्या उन्हात व्याख्यान दिलं. माणसांना म्हणलं तुम्ही सावलीत बसा. माझं काय का होईना. रामभाऊ 95. 95. नाही, असलं व्याख्यान केले ना
तुमच्या व्याख्यानाची पातळी नाही का घसरत? कशी घसरण? सुधरेल. रामभाऊ 40 आणि 45 डिग्री सेल्सिअस तापमान गेलं तर तुमच्या डोक्यातनं धूर निघतो या, आणि 95 डिग्री सेल्सिअस तापमान सांगताय. तरी बोलायला लागलेत. सहनशीलता. आम्हाला काय याडपट समजता का? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. मी उन्हात राबलो, उन्हात तापलो, पण लोकांना सांगितलंच. 1.5 तास व्याख्यान चाललं होतं. अक्षरशः लोक अशी पांक्याने हलवत होती, पण मी उन्हामध्ये व्याख्यान दिलं आणि मला कळलं का महत्व. माणूस स्ट्रॉंग पण पाहिजे. बाळासाहेबांना पण समजून सांगा पाहिजे बरं का. असल्या तडाक्यात उन्हाच्या दारू पिऊन जर कुठे उन्हाचा रामभाऊ ते उन्हात पडलं तर मी येईल. अहो एकदा बाळासाहेब दारू प्याल्यावर त्यांना उन्हान सावलीचं भान राहतंय. काय दारोड्या माणसाला किती समजून सांगा. अरे प्रपंचाकडे बघा, स्वतःकडे बघा. हो का? नाव काढलं अगदी 90 वर्ष. इकडं. कम हिअर माय बेस्ट फ्रेंड, कम हिअर, सिट डाऊन. किती हुडकू लागा रामभाऊ, मला तू दिसला नाही म्हणजे करमत नाही. मला उचलून फेकत मला. याला म्हणायचं मित्र. एवढा जीव एकमेकांच्या. मित्र आहे माझा सुभाषराव तो. बस बाळा. जीवलं काजाचा तुकडा आहे माझा. काय रे सोन्या, जेवला का? अरे भाई के ह्या दोघांना हाकलून लाव की मला प्रायव्हेट बोलायचंय तुझ्या बरोबर. जा, आमची प्रायव्हेट मीटिंग सुरू होती. नाही तुम्हाला दोघांचं बोलता. तुम्ही मित्र आहे का शत्रू आहे हा गोळच कळाला नाही मला सुभाषराव. एवढं काय महत्वाचं आहे बाळासाहेब? बोला की आम्ही आहे काय परकी माणसावी. बर असल्या माझा स्वभाव असा आहे, मला एकट्याला श्रीमंत व्हायचं नाही. हे गरीब सुद्धा थोडी करून श्रीमंत. अरे मला 2-3 दिवस झालं गॅदरलँड वरनं फोन येतो या कंपनीतनं. गॅदरलँड नवीन देश ऐकतोय मी. गॅदरलँड माहिती आहे तुम्हाला? कुठं आहे का असला देश? नेदरलँड चादरलँडच्या खालच्या बाजूला बारका बेट या समुद्राच्या बाजूला. रामभाऊ तुम्ही फिरताय सांगा बरं कोणता देश? हो, बाळू म्हणतोय ते बरोबर आहे. तिथं कोणीच जात नव्हतं. मध्ये मी व्याख्यानाला गेलो, त्या निमित्ताने त्या देशांची निर्मिती झाली. हे माहित आहे का तुम्हाला? पण देश कोणता? चादरलँड. चादरलँड नाही, मला गॅदरलँड तिथनं नाही वरलाकडं. अच्छा अच्छा, तिथनं फोन येतो. शेजारच्या बेटावर. मला म्हणतात श्रीमंत व्हायचा चान्स आलाय, सोडू नका. आपल्या चौघांना बी नाही, मला एकट्याला म्हणले. मग हो आणि मग भावाला काय लहानपणापासून एकत्र दिवस काढल्यात. मी एकटा मोठा होऊन काय सोनं संग घेऊन जाणार रे वय? एवढा पैसा आल्यावर ठेवू कुठं? म्हणून रामभाऊ म्हणले हे 2-4 भिकारी आपल्या बरोबर मोठी करावी होती म्हणून मी आलो इथं. भिकारी नाही भिकोपतीला लोकोपती व्हायचा चान्स आलाय. सुभाषराव माझी लेवलच तेवढी झाल्यावर माझ्या इस्टेटीच्या मानाने तुम्ही भिकारीच असणार ना. काय करायचंय, पहिल्यांदा तुम्ही 3 जण किती पैसे जुळतील तुमच्या तिघांच्याकडं? 5-5 रुपये. किती लागतील? अरे हे ना हे गरीबच राहणार लोक बरं का? पाटील गरीबच राहणार राबा. नको तुम्ही जावा. नाही जावा घरी तुम्ही. पाटील जावा समज. ऐक, तो बिझनेस बद्दल बोलतो. गारीगार खायला 5 रुपये नाही मागत तो. त्याच्या ते लायकीप्रमाणे सांग मी बाळू, बोललो. काय प्लॅन आहे? काय तुम्ही पहिल्यांदा काय करा माहिती का? तुम्हाला 50-50 हजार जमतील का? 50 हजार टाकलं तुम्ही. आता माझ्याकडे दिलं तिघांनी 50 हजार. पुढच्या महिन्यात लगे तुम्हाला 25 हजार आठवड्याला चालू. भाऊ असला कसा पिल्यान आहे? आठवड्याला चालू. आणि तीच परत तुम्ही काय करायचं, खाली साखळी जोडायची. लगेच तुम्हाला ही 50 गुतावलेलं तसं ठेवायचं. लगेच महिन्याला 1,00,000 चालू. चेन सिस्टीम. चैन. आणि त्यांनी त्यांच्या खाली जोडली की लगेच तुम्हाला 2,00,000 रुपये आठवड्याला चालू. आणि मग ऐका की तुमच्याकडे पैसे देण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही गॅदरलँडच्या कंपनीकडे दिलं तर? काय सुभाषराव, त्याला विश्वास पात्र मोडे लागतं. तुम्हाला ओळखतं का कोणी? सांगा बरं. ओळखतं का ह्याला रामभाऊ कोणी? गाव गाड्या. आव सुभाषराव ह्या पैसा मागामागीचा धंदा आहे. पण व्यवसाय काय ते तरी सांग ना बाळू. अरे कंपनी तुम्हाला कळणार आहे का? तुमचा त्याला अभ्यास लागतो हे रामभाऊ. बघ, आमचा सुद्धा तू समजून सांगितलं अभ्यास होईल. तुला सांगावं लागेल. ऐका रामभाऊ, बाळासाहेब काय तर ह्याच्या मागं कारण आहे. तुम्ही काय अहो मी किती डोक्याने चालणार? अख्खं गाव श्रीमंत करायचं डोक्यात आहे. आणि श्रीमंत झाल्यावर काय मी गावात डांबरी रस्ता होऊन देतोय दावा? मग तांब्याचं काशाचं पंचधातूचा रस्ता होणार. आणि घराव कवलं चांदीचे.
जे 25 उंबर सोन्याचं घराला म्हणजे रावणाच्या- चौकटी सोन्याच्या. बाळो, जे 25 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात प्लॅन होता तो पुन्हा तुझ्या माध्यमातून पुढे आला. मला किती आनंद व्हायला पाहिजे सुभाष बाळो. पण व्यवसाय तरी सांग ना बाळा. अरे चैन असते रामभाऊ, ती चैन सिस्टीम वर मी मालक असणार आणि तुम्ही माझ्या हाताखाली असणार आणि माझ्या हाताखाली तुमच्या हाताखाली परत 100 लोक. एक मिनिट, ऐका, ही बाळासाहेब खोटं काहीतरी सांगतात, त्याच्या मागं काहीतरी वेगळंच आहे. असले कुठे चेन गेदरलँड नेदरलँड चादरलँड देश आहेत काय? बाळो, तू क्लिअर कट सांगितल्याशिवाय आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, तू पैसे गुंतवू शकत नाही. तू सांगतोय एक आणि करतोय दुसरा. धंदा कळल्याशिवाय आम्ही कसं काय पैसे गुंतवायचं? नाही ना, काय माहिती का, तुम्हाला गरीब म्हणूनच मारायचंय, त्यामुळे तुम्ही माझ्या काय नादी लाग नका. मी का धंदा सांगू? तूच आमच्या नादी लागलाय, आम्ही कुठे तुमच्या नादी लागला? मी व्यवसाय सांगून कशाला स्पोर्ट करू? मग माझी आम्ही- जगातली सगळीच लोक ती करतेली. मग आम्हाला व्यवसाय नाही कळला तर आम्ही का पैसे गुंतवू? तुम्हाला श्रीमंत करायची माझी जबाबदारी ना. बांधाव लिहून देतो की. आधी सांग ना, बोंडावर लिहून दे की धंदा काय आहे ते. ए जा चमन गोट्या, तू तर माझ्या पहिल्यापासून धंद्याला खो घालणार माणूस आहे. अरे व्यवसाय सांग ना. काय व्यवसायाचं? पैसे मिळण्याचे मतलब घरात असं लाखो रुपये करोडो रुपये असं गादी खाली पंख्या खाली पडलेलं तुला मागाय भेटलं असतं. गुतावता का लाख रुपये? नाही भाऊ, बेकाऱ्यांनो, गुतावता का पाटील लाख रुपये? अहो जमीन बघता कस का मी बी- ए, अरे तुम्ही असंच आणायला मागवणार? तुम्हाला कुत्र गावात विचारणार नाही. त्याला बुट टाकू का भाड्याला? हा, व्यवसायाचं नाव ना गावन खुशाल म्हणतंय पैसे गुतवा. 50-50 हजार द्या. मला वाटतं त्याच्यावर विश्वास ठेवून 5 रुपये गुतवू का? नेमकं काय मिळतंय त्यात बघायचं का? नाही पेरण्याशी उगवत बी नाही. बघा बरं लावून पाहतो. आयला पेरण्यावनी ध्यानात आलो. मला रानात जायचंय, असं होय. रानात जायचंय सोबत. जाऊ का? जा. पाटील चला. भांगार भांगार पत्रा लोकेल. ऐका आजी, 250 रुपये पावशेर केस. दुसरा धंदा बिंदा नव्हता होय काय? का बे, माती खातील का? एवढ्या भांगार रे भांगार, सँडल बुटाव कप कप असे भरले. बस की राव आता. भांगारे भांगार, सँडल बोट कपाशे भरणे. बाळ काका भांगार आहे का? ऐका की, काय रे तुझी चालले छोट्या? ऐका की, पुढे नको राव जायला तिथं. माझ्या वर्गातली पोरगी राव तिथं कॉलेजची. वर्गातली पोरगी तुझ्या लाईन मारते. काय म्हणते राव सगळी कॉलेज मध्ये? छोट्या, लाजायचं नाही धंद्याला. नाही नको. ऐका की, मग मी चालू तिथे इकडून येतो. ओय छोट्या, भांगार मला आले रे. माझा ऐका मी की, तुला- सकाळपासून आलो की राव. आता नको नको. तुला पैसे देतो ना संध्याकाळी 100 रुपये खर्चायला. आपण तुम्ही पैसे देताल पण राव अख्ख्या कॉलेजमध्ये सांगेल भांगारावाला जा. ए भांगार पत्रा, भंगारवाले भंगार या. लवकर हा लवकर काय काय बघू द्या. हो काय एवढंच आहे पाहिजे का बघा. काय ह्याचं आता काय याच आहे म्हणजे आता एवढं मोठं दिलंय तरी आता तुम्ही ना काय याचं म्हणताय म्हणल्यावर काय सांगायचं. किती पावशेर भरायचंय? किती भरणार रे? बघा तुमचं तुम्ही. तागड आणले का? अहो, काय तागड्याने करताय? इतकं मोठं दिलंय तुम्हाला आणि तरी तुम्ही हे करताय म्हणल्यावर काय असं असतं वय तवा? मग किती दर? दर 5 रुपये दरा. 5 रुपयाची पुडी तरी येते का? आणि तुम्ही देताय 5 रुपये एवढं दिलंय 1 किलो. नाही एक चेक आणून कोटी रुपये हाणला दे. कशाला अहो, कोटी काय रुपये? भांगार आहे का काय? अजिबात नाही देणार. द्या तुम्हाला परवडलं तर घ्या नाहीतर घेऊ नका. द्या, पैसे देऊ द्या नका चला पाठीशी. 50 रुपये तरी द्या. बायका अजिबात ऐकत नाही द्या. दरा रुपये दरा. नाही नाही 50 रुपये तरी द्या तेवढ्याच. अहो हे आम्हाला परवडलं पाहिजे का आपण नको? आम्हाला बी परवडलं पाहिजे ना. तुम्हाला परवडून काय करायचं? आम्ही देऊन तुम्हाला परवडतं का? लावला राव तुम्ही. अरे सोनं आणलंय वय ना ह्यांनी. सोनं म्हणजे ती सोनच आहे. बरं दरा आता ही. अजिबात नाही. 50 रुपये तरी द्या तेवढ्याच. अगं 25 तर हे काय आता? अजिबात घेणार नाही. 25 तर. 50 रुपये तरी द्या. द्या बाळ बघा जाऊन द्या मग. अरे काय पुढे काही काय आपण आणि किती कमवायचं? मग तुम्ही आम्हाला परवडलं पाहिजे ना. कशाचे राव तुम्ही? या. आमच्या गरीबाला तुम्ही त्रास देता या. मग काय पाठीत चला इथनं पाठीत चला तुम्ही. ए, बसा बोला नीट नीट का.
तुम्ही इथनं पडदेशी फक्त चला इथं झालं थांबला या आब्रू घालवतो का इथं तुझ्या आबरू जाती वय पाक पोरगी लगे तुझ्या मागे लागली नाव ठेवते पोरगी चूल पेटवा आणून देणार रे काय चला चला लवकर नका सांगू तुम्ही चला कमवाय शिका हो ए भंगारे पत्रा लोकन शायदल बुटाव कपकबाशी भरली ए ऐका भंगारे पत्रा लोकन शायदल पर कपकबाशी भरली काय लाल पैसे आहेत का मग तुझा बाप द्यायचा होय पैसे असं ते उद्या येताना आणतो आज संपली या अरे उद्या आणतो की येताना नका त्यांचे पैसे घेऊ पोरांचे अरे उद्या आणू घ्या आता संपली म्हणू की ते नाही म्हणते ती लाल बर दर बाबा लाल तुला आणाय काय झालं वगैरे फुगत ये लाले लाल उद्या 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 आणतो उद्या बाळा आणू चला चला हा छट्याच्या वर्गातली कुठं पोरगी जाऊ घरी मी कुठं चालत जातील का तुम्हाला इकडे यायलाच नव्हतं दुसरं गाव गावलंच नाही तुम्हाला इथंच आणलं या ए भांगरे पत्रा लोकन जायला का घ्या लोकन हाय का मावशी घे भांगार काय असेल तेवढं काढा कसं घेताय 70 रुपये पत्रा हा आणि 22 रुपये लोखंड होय बर बर देते दे 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 काढा अंगेल बिंगेल तोडून काढा घरात कमलाचं बिवलाचं काय ठेवू नका बर बर हा बंगला बांधा चांगला हा हा आणा पटकीने उन्हाचा रग झालाय अजून आणाचा कण नाही पोटात एवढं ऊन लागतंय वे हा धंदा करायचा म्हणल्यावर लोखंड आहे बरं का सगळं ते भरायचं दवा हे 1.5 पावशेर भरेल अव काय थोडं दिसतंय तुम्हाला अहो किती भरणार वजन आहे का 10 रुपये तुमच्याकडे धरायचं. वजन वजन नाही काटा नाही किती भरणार आहे हातातच होय माझं आयुष्य गेलं हातात घेतले नाही कधी दिसला नाही आजच दिसलाय तुम्ही धरा हा 10 रुपये हा, मग बारकी कि- पोरगी आहे बाई, केवढं या नाही, मग ह्याचं देऊ का 1.5 करोड रुपये मग तुम्हाला काय तर 1.5 करोड नाही पण 100 रुपये तरी बंगला बांधा म्हणताय मग कशा बांधायचा बरं सायकल द्यायची का हा म्हणजे माझा नवरा बुटाने हाणू दे संध्याकाळी आता हो. मग अगदी म्हणजे साठा तुटलाय त्याचं काय साठा राहिलंय तुटलाय तेव्हा? पण दूध घालायचं त्यात ना त्याच्यावर बरं एक काम करा हा हे 27 रुपये धरा नाही नाही 27 रुपये दुसरा बाबा आला तर 200 रुपये देईल पण तुम्हाला देते 100 ला घ्या आयला का माल हो, शाळा मग- गावायला का हे बोलू नाही देणार अहो का? कोण नाही घरी आणि तुम्हाला देते देऊन आम्ही काय बघा कमवायचं नाही धरा. नाही धरा की 100 आहे नको आता हे. 100 रुपये मग किती 2 करोड रुपये अजून देऊ? 10 रुपये तर द्या अहो, की 10 त्याच्यावर. आहे. नको नको अजून 10 रुपये द्या त्याच्या अहो धरा की 100 रुपये अहो 10 द्या ना वर अहो, अहो किती ती तुम्ही वजन नाही केलं वजन नाही काटा नाही माझी तुमच्याकडे केस पांढरी झाली हातात घेतल्या कळत नाही, 1.5 नाही, पावशेर नाही. भरायचं हाताने नाही आम्ही वजन शिवार देतच नाही धरा नको केलं या मावशीने मग- धरा द्या जाऊन काय द्या घेताय आहेत किती होते 110? देताय का नाही ती बी जाऊ द्या सायकल देत असला तर बघा अहो नको सायकल द्यायला ती मला संध्याकाळी आल्या बुटाने मारतील काय माहितीये का त्यांना दूध 150 घालाय सायकल अहो, लागते साठा तुटलाय काय राहिलंय तुटला तरी- रेमा सगळ्या अहो गाडीला. तुटला तरी हाताने धरून बरं, नेत्यात जाऊ द्या बाबा नको केलं तुम्ही जाऊन द्या एक तर 30 आणि रुपयाचं आणि त्याला मला 110 रुपये घेतले परत कधी येणार आहे माघारी तवर सायकल बुडून ठेवते की हा. येतो माघारी लगेच हा. संध्याकाळी. बापाच्या घरची पेंड आहे आपल्या बघा तुम्ही सारखीच का गाडी थांबवताय राव धमकी धमकी सरपंच आहेत का सरपंच वहिनी, इकायचा का डबा भांगर गोळा करतोय इकात नाही नाही डबा बिबा इकायचा नाही मला मी लागायचा म्हणून तर ठेवलाय ना डबा मी फुकाट नको इकत पाहिजे आम्हाला इकात सुद्धा देणार नाही मी दुसऱ्या भांगारवाल्याला देईल पण तुम्हाला देणार नाही डबा रामदेव बाळ का नका ठेवा ठेवा मला आ, लागायचं लागतोय म्हणून तुम्ही आपल्याला. ठेवलाय. त्यांना ऐकायचं नाही तर 100 रुपये देतो की नाही नाही उकिरड्यावर पडला तर 100 देतो या माझा इकडे कुठं बी पडू दे ना माझ्या घरात पडलाय फक्त तुम्ही कशाला हात लावला एखाद्या भांगारवाल्याला फुक्कड देईल पण तुम्हाला देणार नाही एवढा नाकाचा शेंड्यावर राग येतो तर कशाला लावायचा दुसऱ्याच्या डब्याला हात हा
चला नको आपल्याला अजिबात डब्याला माझा हात लावायचा नाही. आराम दे की. मी दसऱ्याला कोणाला विजेल पण तुम्हाला देत नसती. चला की आता. ऐ चोर आता ओके. आता काय पद्धत आहे वय? आता काय या माणसाला म्हणावं बाया हा नेऊ नको म्हणलं तर घरातला डबा नेलाय माझ्या घरातला डबा वडून अर्धा डबा तेल होतं माझं त्या डब्यात. हा असलं वय असतं. हीच असलीच संगत गुन्हा असतंय. यांच्या संगतीची पुटारी बी चुरटी आणि ही बी चुरटी. नुसता ठेवाव का नाही झालंय बाहेर काय हा चोरांचा नुसता सुळसुळाट चाललाय. हा काय माणसं म्हणावं ह्यांना ठेवाव का नाही काय बाहेर हा बघतीच आता यांना कसं काय ती आता ना केसच करत असते केसच. आता मला कोणी अडवायचं नाही. हा हा असला असतंय तवा बघरवाला म्हणून काय बी घरातलं न्यायचं. किचन मधला डबा नेलाय माझा अर्धा डबा होता तेलाचा. काय थोडं महाग झालाय माहिती हा आता केसच करते मी थांबतच नाही आता. कुठं तेलाचा अर्धा डबा बिबा न्यायचं हा काय म्हणावं काही कुठं म्हणून मी ध्यान ठेवायचं. आता पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय राहतच नसते मी आता. काय वाटते तू काय वाटते पाणी टाकीजवळ आवाज आला लोक जमा तुम्ही व्हायला करा लागली. की गावाचं बोललं आणि इथं उद्या घराचं वाटुळ सगळं. काय झालं काय? हे सांगायचं नाही मला. पटकीचं पोलीस स्टेशनला यायचं माझ्या बरोबर. काय झालं काय मग? झालं म्हणजे घरातून त्याला अर्धा डबा नेलाय. दिवसा? हा? आज डबा नेला उद्या काय बी नेतेली. कोणी काय चोऱ्या बिऱ्या काय व्हायला लागल्या काय? कुणी म्हणजे नेला की त्या चोरानं बाळासाहेब भाऊजीन डबा नेलाय माझा तेलाचा. हा लोक ते किती वेळा म्हणलं तुम्हाला किती वेळा म्हणलं कॅमेरा बसवा पण नाही गावातच भलं करायचं. आवाज कमी कर तू. काय आवाज कमी कर? ती कशात नील मी एवढा आवाज केला तेव्हा तर ती पळून गेली माहिती का. तेलाचा डबा नेलाय. मला काय सांगायचं नाही केम चला पोलीस स्टेशनला जायचंय. चला ही रोजच नेहमीच चाललेलं. चला म्हणजे काय बी घरातलं नील तू तुझं तोंड बंद कर. तोंड बंद नाही बंद करायचं पोलीस स्टेशनला यायचं. अजिबात तुमचं काय ऐकणार नाही मी आता. पाटील रामभाऊ राजा तुमचं पाटील रामभाऊ हा अगं तू ऐक माझं. नाही मला ऐकायचं. जेवायचा डबा नेला म्हणजे अर्धा भरलेला डबा नेला माझा. मी बघतो सगळं काय सलती. कॅमेरा बसवायचा इथं पहिलं इकडे. आवाज बंद नाही. पोलीस स्टेशनला यायचं. कुठं चाललाय तुम्ही आता? तुझ्या घरात पळ. हा काय बघितलंय आजपर्यंत मी बघतो म्हणा. छोट्या गाडी कर. आता काय झालं? गाडी धर. झालं काय? गाडी धर. बाळा काका कोणाच्या घरी चाललाय? बाळू काका बाळासाहेब काय करताय? काय पाणी प्यायचं होतं म्हणून आलतो. ही जी कथा आणली आम्ही चालवली तुम्ही खिशात भरून अरे या खाऊंड्याची घेतली काय लगेच बेकारी होतोय. चालवली पण चालतो ए बघ तिकडं. ओ बाळासाहेब अहो काय विचारायची पद्धत असते की डायरेक्ट किस्सा भरून येताय बाजरीराव तुम्ही तर. काय झालं गोट्या? अहो ती बाळासाहेब आलं डायरेक्ट किस्सा भरून नेल्यात बाजरी. आणि मग तू काय करून होता? अहो मी बाहेर असतो पण तर किस्सा भरला त्यांनी गेलं निघून लगेच. अरे काय लाका गोट्या किस्सा भरलं म्हणतोय डायरेक्ट जाऊन केस कर की. अहो केस एवढ्यासाठी केस करायची म्हटल्या होती काय? अरे मग घरातली खाणार काय? बाजरीच नेली तर काय करतील? हाय की बाजरी पण नेली त्यांनी किस्सा भरून डायरेक्ट. सांगा बिंगायचं तरी त्यांनी. अरे सांगून नाही बाबा ह्यांचं रोजच झालंय गोट्या. लय आम्हाला त्रास झालाय. एकानी बाजरी चोरायची, एकानी लाकडं चोरायची, एकानी कोंबड्या चोरायच्या खुरवड्यातल्या, एकाने अंडी चोरायची. आणि ह्यांच्या पार्ट्या कशावर चालतात गोट्या? ह्याच्यावरच चालते त्या. अरे काय तुला सांगायचं लय डोक्याला त्रास झालाय. तू डायरेक्ट जाऊन केस कर म्हणायचं आमच्यातली बाजरी चोर. एवढ्यासाठी केस नको ती नाही बरोबर दिसत. अल्ला का ज्याचं करावं भलं ते म्हणतंय माझंच खरं. तुझ्या फायद्यासाठी सांगतोय का? काय थोडीशीच नेली जाऊ द्या पण सांगितलं नाही त्यांनी डायरेक्ट घेऊन गेलं एवढंच फक्त. त्याच्यामुळेच केस करायची. ही जी एवढी मोठी झाली ती ना खाऊन पिऊन लटलटीत ह्याच कारणाने झाली ती. कोणाच्याच घरचं काय नीट ठेवत नाही ती. असं चोरा चोरी कर. बरं तू बघितलं म्हणून गोट्या. नसतं बघितलं तर झालीच ती ना चोरी. नाही असू द्या पण नको केस नको. केस करला का गोट्या? ऐक माझं. नको असू द्या. नेली होय बाजरी? नेली बाजरी पण जाऊ द्या केस नको. अरे गावात टाचणी जरी पडली ना तरी त्या इथं दखल चेअरमन घेणार. आणि तुझी तर बाजरी नेली. बघ तुम्ही काय करायचं. नाही जाऊ द्या असू द्या. रणशेठ काय चाललंय? रेस्टिंगचं दुकान कसं काय चाललंय तुमचं?
चाललंय रेशनिंगचं आता मार्च एंडिंग आहे, माल भरायचं, पैसे गोळा करायचं. हा 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 चाललंय मला आता 31 मार्चला माल आणायचा नवीन आता. हा बर 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 बर. का ना चेअरमन तुमचं कसं काय? अहो काका एक नंबर. हा हा तुम्हाला माहिती आहे आपण असल्या डिव्हिडंड कसा लोकांना नाही नाही खटापट नाही जातो. पटापट हा. तुमच्या राज्यात चांगलं आहे. काका हा आमच्याकडे सोसायटी आहे, बर किरण शेटकर रेशनीचं दुकान आहे. हाय की हाय तुम्ही गावावर लक्ष देताय ना? देतोय ना देतोय. का तुम्ही विचार संजू शेट सरपंच सारखं करताय? अरे ते काय बसलाय, चला पोलीस स्टेशनला चला. काय झालं? चला चला चला, चोरी झाली. अहो सरपंच काय झालं? दरोडा पडला माझ्या घरावर, कोणाचं? माझ्या घरी. बसा बसा 2 मिनिटं. अहो, तुम्हाला काय सांगायचं राहू, वैतागलोय मी. आपण काय नेलं? आपण झालं काय? दरोडा कशाचा पडला? काय नाही होती तर सांगताल का? तेलाचा डबा नेला माझ्या घरातून कोणी? बाळासाहेबांनी. आय, आय, बायको आय, देत नव्हती तर बायकोच्या हातातून हिसकून नेलाय. सरपंच त्याला डबा नेला? हो. अहो मी बी सकाळी गोट्या वाघमारा तिथनं चाललो होतो, गोट्या बडा करत होता. गोट्याला म्हणलं अरे गोट्या झालं काय? गोट्या म्हणला आमच्या इथं बाजरी वाळत घातलेली बाळासाहेबांनी अर्ध ठिक बाजरी नेली. तुम्ही विचारच करू नका, चला तिकडे. हो हो सरपंच, ह्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे. एक काम करायचं, केस करायची आपल्याला लगेच. केस करायची. किरण शेठ ही जर गावात असा धुडकत घालत असली तर ह्याच्या माग कोण आहे हे बघितलं पाहिजे सरपंच. याच्या मागे लय मोठी टोळी आहे. तीच टोळी काढायची बाहेर. ही काय करते ती? ही 3 चोर कोण कोण? रामभाऊ, अध्यक्ष, पाटील. ही काय करते ती? बाळासाहेबाला पुढे घालते ती आणि ही चोऱ्या करायला होती ती. अरे माझा संशय तसाच आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी नदीवली माझ्या मोटर वायरी सहित उचलली आणि घेऊन गेले. आता तपासच नाही लागला. अरे किरण शेट्टी जर गावात असं चालायला लागलं तर मग आपण काय करू? नाही आपण केस करायची, पण एक काम करायचं, बाळासाहेबाच्या बायकोला जाऊन सांगायचं बरोबर तुमच्या नवऱ्याला वाईट व्यसन लागलंय. बाळासाहेबाच्या बायकोला सांगायचं तुमचा नवरा लय सोन्यासारखा आहे, पण ही व्यसन लागलं कुणामुळे? ह्या तिघांमुळे लागलं. लय चांगला नवरा आहे तुमचा म्हणायचं. एकाला मी सुट्टी देत नसतो. अरे वा माझ्या कब्जात आता सापडल्यात. नाही हिसका दाखवलं नाही काय करा. नावाचा सरपंच नाही, लेट आहे पण थेट आहे. सरपंच तुम्ही थेट आहे ना? किरण शेठ ह्यांच्या पार्टी चालतात ना 3-3 दिवसाला, कळलं का? एकाच्या घरनं बाजरी चोर, एकाच्या घरनं तेल चोर, कोणाच्या खोरवड्यातल्या कोंबड्या चोर. गेल्या 4 दिवसात टपरी फुडली, त्याच्यातल्या मसाला चोरीला गेला. किरण शेठ असू शकते बरं का सरपंच. आपण एक काम करायचं, बाळासाहेबांच्या बायकोला जाऊन सांगायचं तुमच्या नवऱ्याला वाईट व्यसन लागले, कोणामुळे लागलं हे सगळं सांगायचं. ऐका, त्याच्यात वेळ घालूच नका. पोलीस स्टेशनला चला. पोलीस स्टेशन नाही, त्या बायकोच्या बाळासाहेबाच्या बायकोकडे जाऊ आणि ते सांगू जाऊन. नाही केस पण करू आपण. करू की किरण घरी जाऊन आपण सांगू बाळासाहेबांच्या. बरोबर बरोबर. काय असं जर अतिरेक चालला तर उपयोगाचं नाही. माझी पण गेल्या वर्षी वायर चोरलेली बरं का घरापसली. तुम्ही केव्हा 2 वर्ष झाल्याला आता सांगताय सरपंच? भगवान के घर देर है. लक्षात ठेव. आम्ही दिलं सोडून. कुणीच नेतेल काय आम्हाला माहिती आहे बाळासाहेब, पण आता कळालं चोरी कोण करतोय. दुसऱ्याचं उकरून काढताना बरं तुम्ही तुमचं बी काढलं, पण चला बघू आपण. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है. चला तुम्ही. घरचा त्याला डबा गेला आणि भगवान की घर देर. रामभाऊ, बाळासाहेब तर काल आपल्याला म्हणत होतं तुम्हाला करोडपती बनवतो, फक्त पैसे द्या. चेन मार्केट आहे, चेन मार्केट. आणि आज तर भंगारचं मार्केट शोधलंय त्यांनी. हे बेजबाबदार बोलते बाळासाहेब. आणि आमच्या घराच्या तिथनं बरं का भंगार आहे का भंगार म्हणत गेलं. रामभाऊ घरातनं बाहेर येईपर्यंत ते दुसऱ्या आळीत पोचलं होतं. आमची बायको म्हणली अहो भंगार ऐकायचं. म्हणली कोणाला भंगार ऐकते, कोणाला भंगार ऐकती? एवढं स्पीड बाळासाहेबांचं. होईल का धंदा? तसा म्हणा तर भंगार विकणं हा धंदा काय बेकार नाही. बेकार माणसाच्या घरादाराचं पोटपाणी भागवतंय. तुम्हाला काय हो पाटील, धंदा भंगार आहे असं कोण म्हणलं? प्रामाणिकपणे केला तर प्रत्येक धंदा चांगलाच असतो. आता कसं बोललात? माझी आबरू घालवली. कशी काय आबरू गेली माझी. कशी तुमची गेली आबरू? व्यवसाय करायला लागलं ना ते आता. मला किमान म्हणायचं तरी हा व्यवसाय करतोय. तुम्ही काय केलं असतं? मी अमेरिकेतलं सगळं त्याला भांगारचं टेंडर दिलं असतं. एमईटी आला असतं का तिथं अमेरिकेत? अहो विमानाने बाळूरबाई गेला असता. तिथलं भांगार इकडं नेलं असतं, तिकडं नेलं असतं, कंपन्यांना दिलं असतं. मग तिथनं तुम्ही येताना भांगार आणायचा व्याख्यानाला गेलो आणि इथं बाळासाहेबाला 2 किलो 3 किलो 10 किलो देत जा ना. आपण धंदा चालू करायच्या अगोदर मी डायरेक्ट त्याला मोठ्या धंद्यावर बसवला असताना ही काय आहे किरकोळ चेन सिस्टीम चेन. म्हणजे आपण बी सगळ्यांनी भांगारच ऐकायचं का? मी तुम्हाला म्हणत होतो का नाही काल की पैसे बाळासाहेब गोळा करतात 50-50 हजार द्या, म्हणजे काय तरी त्याच्या मागं बाळासाहेबांचा उद्देश आहे. आता भांडवल 50-50 हजार आला असेल का त्याला? एमएटी बसताय डबडी डुबडू गोळा करताय, करा नका त्याच्याबद्दल काय नाही, धंदा बी वाईट नाही. बसते ती बसते छोट्याला बी घेऊन बोंबलं हिंडते. छोट्या संसाराला छोटा धंदा केलाय त्याने. ऐका पाटील, छोट्याला बरोबर फिरवतोय, छोट्याचा त्यात फायदाच आहे. छोट्याला बाळासाहेबांचं मार्गदर्शन होईल
की हे बघ कसं काय मार्गदर्शन छोट्याला? कुठला व्यवसाय तू आता जर शालेय जीवनात करायला लागला माझ्या जोडीनं माझ्या मार्गदर्शन तर भविष्यात मोठा उद्योगपती होशील. म्हणजे अनुभव. हा काय चुकलं बाळासाहेबांचं? आता एक काम करा रामभाऊ. नाही तर नोकरी तरी कुठे मिळते तेव्हा? रामभाऊ एक काम करा तुम्ही आता बाळासाहेबांना रानातली कामं सांगू नका आणि दारू पिऊन कुठे नेऊ नका रामभाऊ. नाही तर काय त्याची घडी बसली आता. ती जबाबदारी तुमच्या. वहिनी सारख्या म्हणतात काहीतरी काम करायला सांगा काहीतरी काम. आता भांगाराचा व्यवसाय सुरू केलाय चांगला व्यवसाय त्याचा. चांगला धंद्याला लागणार ना ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. व्यवसाय कुठला करा नोकरी कुठली करा पण काम करा बाबा. त्याला फक्त धंद्यात गुतवा रामभाऊ. ती तुमचं ऐकतंय. धंद्यातून सुटला ना ती दारूकडे गुततय. पाटलांसारखं असं बोंबलत हिंडल्यानं बघितला माणूस कोणी माझं डोकं झालं. त्यांनी भांगारमध्ये नट बोल्ट ही गोळा केलेली. तुम्ही त्यांचे काय स्पेअर पार्ट दिसले किती मागू नका बाळू धीर माझ्या गाडीला पाहिजे पैसे देतो असं काही करू नका. तुम्हाला एक विनंती आहे दोघांना पण माझी हात जोडून विनंती आहे. इथं बघाय कुणी नाही. तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे. तुम्ही पोलीस पाटील आहे. तुमच्या कामानिमित्त ह्याचं घर त्याचं दार तुम्हाला हिंडावं लागतं. भांडणं मिटवाय गेला तर कोणाच्या घरी जेवण वाढा चहा करा असं म्हणू नका. बाया शिवाय देत होत्या. माझ्या पैसे तक्रार आली तुमच्याबद्दल. हो आमच्या घरी खायला भाकरी नाही. नाव सांगा बरं कोणाकोणाच्या तक्रारी आली ती. कोणाचा आम्ही चहा प्यालाय सांगा आणि कोणाच्या घरी जेवण केलंय आणि पोलिसांमध्ये कोणाकोण लाच घेतली त्याची केस मिटवतो म्हणून. मी काय या बायांची नावं सांगू. रामभाऊ एखाद्याला इज्जत देता येत नसेल तर देऊ नका परंतु इज्जत घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. माझं तेच म्हणणं आहे. असा बिगर बोलाचा आरोप करताय तुम्ही. ही राजकारणी माणसाची खोड बघायची चुकीचं आहे. लेखा करावला केला म्हणजे काय बसेल राग येतो माणसाला. माझी विनंती आहे बेकारासारखं ह्याच्या त्या घरी आत पसरू नका. परवानगी देऊ बायका तुम्हाला शिवे देत होत्या. आम्ही हे सांगितलं घेऊन तुम्हाला. अरे पांघरून टाकलं त्याच्यावर आम्ही. माग देवाला सुद्धा माणसं नावं ठेवतात. तुम्ही आम्ही कोण? तुमच्या संगतीत राहायचं अवघडच आहे. एक बाहेर गेलं बरं झालं ती भांगारच्या व्यवसायाला गेलं म्हणून. माझ्या संगतीतनं जो जो सुटला त्याचं राख रांगोळी झाली. आम्ही सगळ्याची लक्तर इशीला सांगत नाही मिटवतो आम्ही त्याच्यावर माती टाकतो वास सुटणे म्हणून कारण आम्हाला गाव सांभाळायचंय. ती तुम्ही जे धाडस करता ना हे रामभाऊच्या जीवावर करता. धंद्याचं धाडस केलं ना रामभाऊच्या जीवावर केलं. ऐकून घ्या बायका नावं ठेवतात तुम्हाला घरातल्या आणि गावातल्या पण. मी कुणाचं मिटू बाळो. बाळा कसं काय गेला धंद्याला? होय का ना 2 दिवस झालं कुठे दिसला नाही. कुठे गेलता रे? अमेरिकेला गेलतो. अमेरिकेला कोण? मीन भाऊ 2 जण. काय सांगतोय? आणि मग काय तुला सांगायचंय उज्या एअरपोर्टला उभा राहिलो जी लोक पळत आली सेल्फी काढायला गर्दीच मारण्याची. का बरं? मग का बरं म्हणजे अरे माझी क्रेज काय थोडी वेळ तवा. असं काय केलं तू फोटो काढायसारखं? अरे का मी महाराष्ट्र चॅम्पियन आहे झालो. हा त्यांना कुठं कसं काय कळलं? अरे जिथं जाईन तिथं भाऊ व्याख्यानात सांगतात ना आमचा गाणा महाराष्ट्र चॅम्पियन झाला आमचा गाणा दारू धरतो आमचा गाणा आमकं करतो. त्याच्यामुळे क्रेज निर्माण झाली लोकांच्या मनात माझी. नाही भाऊंला बाहेरच्या देशात सांगायला जमतंय आणि गावात सांगायला काय होतंय गाणा आपला चॅम्पियन आहे म्हणून. गावात नाही सांगत बाबा जिथं पिकते तिथं नाही ऐकत बाळा. लोकांना माझी किंमत नाही कळणार. अरे होय पण अमेरिकेला जाऊन काय केलं तुम्ही? अरे अमेरिकेला म्हणजे अमेरिकेला जागतिक कंपनी दिन नव्हता का? बर त्या कंपन्यांची पाहणी करायला भाऊला मला बोलावलं होतं. भाऊला तुला? हो. बर तिथं गेल्यावर पडली ना फॅक्टरी बंद. प्रॉब्लेमच कुणाला कळा. काय तुमचा पाय गुण लागला फॅक्टरी बंद पडली? काय असलं कसलं पाय घेऊन गेलता? अरे आमचा पाय गुणामुळे फॅक्टरी चालू झाली. आता तर म्हणलं बंद बंद पडली होती पण चालू झाली परत. सांगतो पुढे ऐकून तर घे. फॅक्टरी बंद पडली कुणालाच काय कळा. सगळं इंजिनियर आदाबलं सगळ्या डोकं हँगच झालं कुणालाच काय कळा झालं. काय सांगशील का नाही नेमकं? तेच सांगतो की भाऊ उभा राहिलं आणि भाऊ म्हणले इकडे या. तिथल्या मॅनेजरला बोलावलं सांगितलं ते नळकांडी म्हणले उचल. त्या नळकांडीत प्रॉब्लेम आहे जो धूर जी बाहेर जातो ना बंबातनं जे धूर बाहेर जातो का ते धूरच बाहेर पडत नव्हता. बर त्याचं नुसती वाफ तयार व्हायची वाफ. भाऊनी बोलावलं म्हणले ती नळी इकडं नळीत फॉल्ट या. भाऊनी नळी उचलली आणि जी फुकली. बर 5-6 पुती काजळी बाहेर पडली त्यात. मग जी फटाफटाची कंपनी सुरू झाली. लोका सगळ्यांनी टाळ्यात वाजवल्या. गाणं मला सांग भावचा दम एवढा मोठा होता का? एवढं नळी फुकली?
भंगार व्यवसाय सुरू केला होय काय का पोटासाठी लाजायचं काय? मग काय कोण आपल्याला कोण आणून देणार आहे काय? चूल पेटवाय आपली. बाळू काका एक नंबर आहे. उलट छोटा तू जातो ते बी चांगलं आहे बाळू काका. बरं नाही धंदा गरीब माणूस धंदा करायला लागल्यावर तुझ्या काय पोटात वायू गोळा उठायला लागला का? अरे ती धंदा करते मला आनंद वाटते पण धंदा बाळू काका चुकीचा नाही वाढला. अहो तुम्ही भाऊला जर म्हणला असता ना तर भाऊने तुम्हाला सोनं चांदीचं दुकान टाकून दिलं असतं. अरे भावच भिकारी तुझा, ह्याला त्याला 20 रुपये 100 आणि 500 रुपये मागतो ना. माझं तुझ्या भाऊला इतराय साला. भाऊला म्हणा माझं 300 रुपये बुडवले तिथे दारी धरलेलं. मी मग माझ्या भाऊला सांगायला पाहिजे. मी मग काय म्हणलं जिथं पिकते तिथं इकत नाही. परदेशातील लोक सल्ला घेतात आणि गावात लोक म्हणतात भाऊला काय कळतं. परदेशातच जाळा की तिकडे राहावा. ह्यांच्या नादी लागला आमिर. ह्यांच्या नादी लागा. आता कसा छोट्या मागा हिंडतो या हाय का भंगार हाय का भंगार तसं तुम्ही बी फिरला. अरे पण ते चांगलं आहे ना. काहीतरी उद्योग तर करते ते. आम्ही एवढूशाची वाढवतो या 35ची 5 केली नाही फुकून हा. असू द्या. त्यामुळे वाईट तोंड सांभाळून नाही तर ती तोंड फोडण्यात येईल सन्मानपूर्वक. बाळू काका तुम्ही बी कोणाच्या नादाला लागलाय काय राव तुम्हाला कळलं जाऊ द्या चांगला आहे उद्योग आहे. बाळू चांगला काका आहे. उद्या घरी या बरं का सगळं भांगार काढून ठेवू तुम्ही. कार रे 2 रुपये लोकांना द्यायचे. तू पण भांगार काढून ठेव. छोटे हे खुर्ची कोणाची रे? का तुमची हात लावू नको. हात लावू नको. तुमची हा बोल. तुमची म्हणजे तुमची हा. बरं कुणाला विचारून आणले बाळू का तुम्ही? नाही काय फोकाड नाही कचल्यात आहे पैसे. टक्के घेतल्यात म्हणजे आज्याने तुझ्या टक्के पैसे दिले तर अण्णा तुझा. त्यांना माहित नसेल हे खुर्ची किती महत्वाची तुम्हाला माहितीये का? आमच्या खानदानी निशाणी या काय माहितीये का? ह्या खुर्ची वय ना आमचा आजोबा पंजोबा आमचा भाऊ आणि मी सुद्धा त्याच्यावर लहानाचा मोठा झालो या. माझ्या लहानपणीची खुर्ची ती आणि आता माझी पोरसं त्याच्यावर बसत्याला तुम्ही घेऊन चाललाय वय. तुझ्या घरी आलतो काय नाही ना? तुझ्या घरी आलतो काय? आज तुझा घेऊन आलता ग्राउंडवर एकायची म्हणले संध्याकाळच्याला तेल नाही चपातीला. कोण आज अण्णा तुझा? अहो त्यांचं काय म्हणतात का ना साठी नाटी म्हाताऱ्या माणसाला काय कळतंय काय इकाव काय नाही ती. का मला काय तुमच्या तोंडाला 15 रुपयाची खुर्ची त्याला 27 रुपये मोजलेत मी. नाही हे पैसे धरा किती मोजले तुमचं? धरा 15 रुपये धरा तुमचं 100 धरा. तुझ्या बापाने असा व्यवसाय केला का? अरे मी एकाच घेतली त्याला स्वच्छ केली त्याला पुसली त्याला तेलाचं पालिश दिलं 4,500 रुपये दिलं तरी मी देत नसतो ते. म्हणजे आता ही खुर्ची 4,500 रुपये झाली का? 4,500 रुपये म्हणजे 15 रुपयाच्या खुर्ची 4,500 रुपये देऊ त्याला कष्ट डोकं लागतं ना. तुमच्यासारखे भागार डोके देऊ आमची. बाळू काका एवढं राव तुम्ही आतल्या गाठीत असाल मला वाटलं नव्हतं राव. का का म्हणजे आमची खुर्ची आमच्या आजोबाला फसवून तुम्ही घेऊन चालला तुझा. गाण्याला सांग आज खुर्ची इकली उद्या पलंग एक म्हणा. उद्या ह्यांच्या चपात्याला तेल नाही म्हणून ही केलं. ही नुसतं आपल्याला पोकळपणा. तेल नाही ते असंच आहे आमचं खातं अनगावभर वानगी वाटतं. त्या आजोबाचं नका सांगू मला. आता तुम्ही दर आठवड्याला आणायला पैसे मागता पेन्शन मधनं. चिकन आणाय द्या मटन आणाय द्या अंडे आणाय द्या. मुद्दाम अन्न लय खातं ना म्हणून अन्नाला दाखवतो अन्न आमची तारंबळ झाली म्हणून. आलं लक्षात? तुम्ही नका सांगू. अन्नाला लुटू नका का? आमिर संगत सोडा सुधरा. नाही उपजार येऊन द्यायची. बाळू काका मी का लोकाचा आहे का? कुणाचा? द्या की राव खुर्ची 4,500 रुपये दी. एका खुर्चीला बंगारवाल्याचं तुला पटत नाही ना? काय काय करशील? डोक्यात येळा घालीन. बाळू काका कष्टाचं आहे माझं. अहो पण आता तू तुम्हाला सांगतो जेवणार नाही राव ती खुर्ची नेल्यामुळं. मग मी काय म्हणतो बाळू काका 2,000 रुपयाला द्या. गाना दे 2,000 रुपये. आमिर अहो खानदानाचा सवाल आहे. खानदानाचा मग दिल ना दम असला तर. खानदाची लय लाज असली खानदानीची तर दे ना 4,500. 10 वेळा दिलं गाना. होय बाळू काका मी काय म्हणतो 4,000 घे की 500 कमी करा. अरे आता का तू 2,000 रुपये म्हणलो होता. जाऊन चल आमिर तुझा शब्द मोडत नाही पक्का तुझा शब्द मोडत नाही मी. तुम्ही चांगली पोरे नाशक्यांच्या संगतीत असलं ना तरी चांगली 4,000 रुपये 4,000 देऊन टाक. 4,000 लायकी लागते आमिर कशाला मला लायकी. नाही बाळू काका तुम्ही 4,000 घेतलं ती बरं केलं बरं का बाळू काका. नाही तर 500 रुपयासाठी इज्जत गेली आमची. देत नसतो मी. आपण बी काही हे नाही. खुर्ची सोड. आता पैसे दिले मग पैसे दिले असू दे. पैसे काय रुपया बघायचो नको. कोटी रुपये नाही दिलं. जाऊ दे. हो का तुम्ही तर म्हणला दुसरी पॉलिश केली ह्याच्यावर तो कोंबड्याने कुत्र्याने घाण केली. कोणाच्या तुमच्या कुत्र्याने घाण केली का? आमच्या गावातली घाण करायला ती कर की स्वच्छ की तुझ्यासाठी दिली 4,000 नाही तर सुटली नसती. बाळू काका इज्जतीचा प्रश्न होता आमच्या.
मानलं बरं का तुला. ओ दुर्गाताई, काय नवऱ्याला का रिकामं सोडलंय काय चोऱ्या करायला? हा काय झालं? नवऱ्याला का रिकामं सोडलं काय दुसऱ्याच्या चोऱ्या करायला का गावात चोऱ्या करायला? हा अहो पण झालं काय? झालं काय म्हणजे कसला नुसता कुठं लावलाय सकाळ धरणं तेलाचा डबा नेला, अर्धा डबा होता भरलेला माझा घरून. असली पद्धत असती वय? हा तेलाचा डबा नेला का भीक लागली वे आम्हाला? भीक लागली का म्हणजे विचारा जाऊन. आता विचारा, साधं सुद्धा सांगायचं म्हणून सांगितलंय मी. आता सांगणार नाही, आता डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन केस करणार आहे. जा जा करा जा. जा काय काय जा बोलत जाऊ नका माझ्या नवऱ्याविषयी. कसं काय भीक बोलायला? लागली वय? काय भीक लागली? तुमचं जळण जातोय उसातलं, तेलाचा डबा जातोय काय त्यावेळेस नवराच घावतोय मला माझा. काय कुत्रा चावलं काय उगाचच मग बोलते काय मी? ते अर्धा तेलाचा डबा होता तेवढा त्या डबा उचलून घेऊन आलाय नको नको म्हणली तरी. का आवरायला येत नाही का नवऱ्याला थोडं बी? काहीतरी बोलत जाऊ नका तुम्ही. मी काहीतरी बोलतच नाही माहिती का? तुम्हाला सांगायला सरपंच म्हणून केलं आले म्हणून मी. तुम्ही लयच आबाळालाच हे करताय. सरपंच केलं म्हणजे आमच्या जीवावर आम्ही सरपंच झालोय माहिती का? कुणाच्या जीवावर नाही झालो. काय पण बोलायचं गरीबाच्या माग. जर का आम्हाला भीक लागली का रस्त्यावर पडलोय आम्ही मग तेलाचा डबा चुरून भीक आणायला? नाही लागली तर मग डबा कसा नेला? अर्धा भरलेला माझा तेलाचा. लय शान लागून आणि गेला. चांगली सांगायला आलते मी, पण त्याला ऐकीचं आता कुणीच नाही. आता मला पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय मार्ग जावा जावा पोलीस स्टेशनला जावा, नाहीतर वर पावतर जावा, दिल्ली पावतर जावा. नवऱ्याला आवरा जरा. हो हा कोण नाही घावलं की माझा नवराच घावतो ह्यांना. जावाय बापू, हो जावाय बापू, काय करताय तिकडं उसात? का आणलं खत? कसलं खत? मला वाटलं ऊसाचं खतच घेऊन आलाय. मी होय. त्या गणाला सकाळी 4,000 रुपये दिल्यात. त्याला म्हणलं ऊसाच्या मधल्या पटीत आपल्याला खतीच काढायचंय. बरोबर. पैसे दिले तर अजून आला नाही. मला वाटलं खतच घेऊन आलाय. येईन की लेकरू नादावलं की नादावलं कुठेतरी पोरं मित्र भेटले. मी जे बोलतो ना त्याला हा ह्याच कारणामुळे असलं गुन्हाच आहे. तुम्ही बाजू घेत जाऊ नका त्याची. तसं नाही जावाय बापू, बाजू नाही घेत. काही गुण पिढ्या आलेले असतात, ती लगुलग बदलत नाही ना. अण्णा लगेच खानदानी जायची काय कारण नाही. खानदानी ज्यांनी त्याने आपापलं बघावं. आमच्या खानदानीचा इतिहास जर काढायला गेलो ना दिवस पुरायचा नाही. काय रे बाळा? गणा आपली पारंपरिक खुर्ची रानात कशाला आणली? विचारा की मालकांना कशी आली खुर्ची ती. ही खानदानी खुर्ची अण्णा ह्या खुर्चीचा सुद्धा इतिहास आहे. जसं राजकीय खुर्चीला वजन असतं ना तशी आमच्या घरच्या खुर्चीला वजन आहे. दिसायला लहान असली ह्याच्यात आमचं पंजोबा बसलं होतं, ह्याच्यात आमचं आजोबा बसलं होतं, ह्याच्यात आमचे पिताश्री बसले होते. ह्या खुर्चीत मी खेळलोय. एवढंच नाही गणा सुद्धा ह्याच्यात खेळलाय. हा आणि माझी पोर सुद्धा ह्याच्यातच खेळणार आहेत. आणि ही खुर्ची बाळणाला ह्यांनी 15 रुपयात विकली होती. अण्णा तुम्हाला खुर्ची पुरा नाही? आमच्याकडे सगळी भांगारवाल्याला असल्या खुर्च्या देतात. मिठाचा पुडा आणायचं म्हणलं तर पैसे नव्हतं. बघितलं का? मग द्या म्हणलं बाळासाहेब, म्हणले 15 रुपये देतो अण्णा. बरं का अण्णा काय करतो मी, मिठा पिठा वारी ना जी चोपळ्या बसता ना ती चोपळ्या विकून टाका. का हो भाऊ? नाही मला वाटलं ही भांगारातली वस्तू. अण्णा खाल्लेलं मिठाला तरी जागा की. त्यासाठीच मीठ घेतलं. खुर्च्या त्यासाठीच मीठ घेतलं. मग खुर्च्या काय लागला होय? कोट विकायचा, चैन विकायची, ही लोखंड विकायचं. लोखंड आहे काही शस्त्र आहे. हा त्या दिवशी रानात तो भला मोठा प्राणी शशाने बिहा दाखवलं तेव्हा ही खेळा घरी ठेवून आला. आणि आता कशाला रानात आणलाय? लागली गोळी जीव गेला. ही टायमाला तोफेपेक्षा भारी. काय छाटछट गोष्टीचं मालक होते सांग. म्हणून आणि भाऊ मी बी काय अशी तशी खुर्ची जाऊन देतो वय. अरे मी बी त्यांना म्हणलं अरे ज्या खानदानाने इज्जतीसाठी 35 एकर केलं ना मी बी त्यांची चावला दे घेतली खुर्ची माघारी. खुर्ची पुराण बाद झाले. 15 रुपयाला खुर्ची विकली. अण्णा आजो पंजोबांनी त्या काळात घेतली असेल. तुम्ही नव्हते विकायला पाहिजे. बरं झालं तू परत घेतली. बरं खत कुठे घेस कुठून? बाद झालं खुर्ची पुराण. खत वय मग ते हे नाही केलं वय. मग आपली इज्जत जात होती भाऊ. कशी इज्जत जात होती? आपली खुर्ची नेली होती त्या बाळकानं, खुर्ची घेतली माघारी. मग असं फेकलं पैसे तोंडावर. अरे 4,000चं खत आणाय पैसे दिल तर तुला ही 15 रुपयाच्या खुर्चीचा काय विषय? भाऊ त्याची किंमत आता 15 रुपये नव्हती राहिली त्यावेळेस. त्यांनी ही पॉलिश केलं, धुतली, त्यांच्या MF2 फिरवली, त्याची किंमत 4,000 रुपये झाली. 4,000 शिवाय दिली नाही माघारी.
परत भाऊ काकानं मी म्हणलं भाऊ मला माहिती तुम्ही शाबासकी देणार हा शिरसाला मग पगडी 50 म्हणलं खानदानाची निशाणी आहे म्हणलं आमच्या अण्णा 4000 दिलं भाऊ काकाला आणली माघारी. अच्छा म्हणजे रिकाम टेकड्या माणसांनी 15 रुपयाला विकलेली खुर्ची माझ्या गणाने इज्जत वाचवायसाठी 4000ला माघार घेतली. मला माहित होतं मला माहित होतं की भाऊला 100% ह्याचा आनंद होणार म्हणून कारण त्याला म्हणायचं अण्णा दूरदृष्टी. का मारताय लेकराला हो? इळान मला काम करते लेकरू हाणण्याशिवाय धंदाच नाही. कुठून आणणार आहे पाड्या? चला आयुष्यात नाही सुधारायची. त्या बाळासाहेबाला यांनी 4000 रुपये जर दिला असतं मी असल्यावर ते एमिटे सकाळ त्यांनी दिली असती. चला घेतो आता यांच्या खानदानीचे निशाण खांद्यावर. उपकार केलाय. हाय का डबा चालेल डबा आता कुठनं चालेल काय लावले तुम्ही काय आता काय लावले तुम्ही हा लोक येऊन माझ्या तोंडात शेण घालायला लागले ती. कोणी शेण घातलं? त्या सरपंच बाईचा तेलाचा डबा उचलून आणलाय ना. कोणचा कोणचा वय हे काय दिसतंय की मला आता. कोणते सरपंच बाई? त्या सरपंचाची गौरी बायको ती भांडून गेली या नेवशाची वय. हो नेवशा सरपंच का ते गौरी वहिनी सरपंच? तुम्ही तिथे गेलात कशाला सांगा मला. अरे उकुरड्यात डबा होता पडलेला उकुरड्यात होता. ती म्हणते माझा तेलाचा डबा भरलेला नेलाय. हे भरलेला हे कोणते लाडा बायचं मी बेकारी ए बरे बेकारी मी बेकारी. गाव सगळं थुतू करतंय मला म्हणते चोरट्याची बायको. कोणची? तिथं तिकडं जायचं पंचायत मध्ये जायचं अध्यक्षांकडे जायचं तिथं सांगायचं मला इथं मला कोणाचं ऐकून घेऊ वाटत. इथं रस्त्यावर तमाशा करू नको माझा. तुम्ही केलंय माझं गावभर तमाशा. वाटोळं केलं सगळ्या सांगतात. ए काके रुपये तर कालवा करू माणसं मला काम करायला लावलेलं काही चोऱ्या करायला लावलंय. ए तो मला धमकी देऊ नको. मग कुणाला देऊ? नाही तर पिशवभरण चालते हो बाहेरला अंगाव इथं बाया बिया कडे बघत्या सगळ्या नंदा वहिनी नवरा चोरटाय म्हणून बा सगळ्या बाया ह्यान रस्त्यावर आबरू घातल्या होती का माझी. तो गोट्याचा आहे साळवेचा तर बघ. हा बघा बघा आमचा तमाशा सगळा. तुमचा बघते तुमचा जागा की तू घरी. खुशालराव सुभाषराव फक्त 15 रुपयाला खानदानीची खुर्ची विकली असा याडपट करण्या. वाटते का तुला कसला धंदा चालू केलाय? अरे आमच्या खानदानीची खुर्ची 4000ला घेतली होय आणि 15 रुपये दिलं काय करणारा? शवासन होतं का तुझ्या घरच्या माझी? शवासन होतं का? ए माझं शिवासन असू नाही तर शवासन असू तुला काय करायचं होतं रे? अरे धंदा काढलाय का कुणाच्या पोटचा धंदा काढलाय? लावाडीचा धंदा बंद कर की बाळा. हा त्यांची सुभाषराव तुम्ही त्यांच्या मुक्तीचा अध्यक्ष आहे. या चमन गोट्याला नीट सांगा ना. ब्रँड आहे चमनचं म्हणलं ना तुझा चमन करेन. ए शिट्टे मला मारशील होय? कधी? आता लगेच. आणि मी तुझ्या डोक्यात 3 डबा टाकल्यावर आणि मी 5 डबा टाकल्यावर कुठे तुझ्याकडे डबा? मी छोट्याच्या हातातलं. थांबा बाळासाहेब टाको सुभाषराव एक ठोका ए, टाको ठोका फक्त थांबा म्हणा. तुझ्या बापाने केलं. थांबा मी का चिडलोय मला विचारा की. हा मला विषय तरी अरे तू शांत कधी असतो? ए बाया घोड्यावर बसूनच हे बघ रामभाऊ शांत आहे म्हणूनच गावाला किंमत आहे. हे बघ सापकेला टाकीन. पर का चिडला हा, का चिडला मला इसरा पाटील हो कुठे न्याय आहे का? त्या आमच्या सासऱ्याला अक्कलना फिकल 15 रुपयाला खानदानीची खुर्ची विकली आणि तीच खुर्ची गणाला 4000ला विकली. तुझा सासरा तुझा पुतण्या बोळ्यान दूध पितात काय? ए बाया कौशल्य माझ्या होराचं ते कौशल्य 15ला घेतली 4000 मी ठरवी नक्की दिले काय? शिवाय तुझी चैन सिस्टीम अलग अलग रातोरात अण्णाने इकली तेव्हा म्हणलं अण्णा कुजून गेलं ही आणि गणाने घेतल्यावर गणाला म्हणलं ही मिळणार नाही. ही मागितली होती एक जणांनी मी दिली नाही. गणाने 4ला घेतली. हा नालायकपणाचा कळत झाला. तुझ्या घरच नालायक आहे. ऐका ना तुझ्या नाही काय अण्णालाच दम दे की आणि गणाला दम दे रे. ही अन्न गोळ्या नाही घालायचं ह्याला. बेकार माहित नाही हे बाळ्या गणाला तर हाताखाली काढलायच. गेलं गेलं अण्णाकडे पण बघ. मग त्या अण्णाला डोस दे. बरं, ते जाऊ द्या. माझा कोण नाही मी तुझा कोण नाही.
आम्हाला कळलं भांगारचा व्यवसाय तुम्ही केलाय, व्यवस्थित चाललाय हो, ना? एकदम ओके. काय पाठिंबा आमचा तुमच्या व्यवसायाला? शेवय असल्या व्यवसायाला 15 रुपयात 4000 काढतोय. आता तुम्हाला अक्कल नसावी होय मग खुर्ची तुम्हाला कशाची? अक्कल हवी होय बाई, मिटवताय. चांगला व्यवसाय करतोय, तुम्हाला पाठिंबा सांग. दिला पाहिजे. मला सोडा नाही तर काही घडलं. कुठं धरलंय? तुम्हीच मला धरलंय. मला कशाला आता कशाला कशी काय राग येतोय? जा की अन्नाला धरा की तसं. तुमचा तर काय उपयोग नाही. आमची मारामारी व्हायसाठी वाट बघताय काय? अहो तुमचा व्यवहार तुम्हाला कळत नाही, त्याला काय करणार आम्ही? मला लय मारणार हे बघा डबडे गोळा करणारी ही सगळी टोळीच. अभी काय पद्धत झाली का? चोऱ्या करून कुठे जाणार होतोय? काही चोरटी ही सगळी एकत्र आल्या. ए कुणाला चोरते म्हणते सरपंच? अहो, डबडे चोरणार तुम्हीच अख्खी चोराची टोळी. पाटील चोऱ्या करून कुठे जाणार होतोय? मी चप्पल टाकेन एकाला. पोलीस स्टेशनला चाललो मी. खरं बोल मग कशाला रागायला गावचा पाहिजे? प्रथम नागरिक असला म्हणून शेवटच्या माणसासारखं बोलू नका. जबाबदारीने बोला. ह्यांचा सपोर्ट असेल सगळ्यांना. 100% रेशमी बोले किरण शेठ मध्ये बोलायचं नाही सांगतोय. काय अशा धमक्या द्यायच्या आणि अशा चोऱ्या मारा करायला लावायच्या घरी. काळा बाजार करणाऱ्याला सोडताय का आमच्या? चेअरमन कोण चोर? कोणी चोरी केली? काय झाले? सांगा की. ये इकडे चल, गौरी आली. गौरी आली मग कोण कलेक्टर बिलेक्टर आली वय? गौरी आली का आम्हाला भांडायला लावलंय वय? म्हणजे आमचा तेलाचा डबा नेऊन आम्हीच गप्प बसायचं वय? इकडे इकडे कोणी नेला डबा? यांनी नेला डबा, आमचा तेलाचा अर्धा डबा होता तेलाचा डबा. अर्धा भरला होता. मग अर्धा डबा भरला होता तेलाने माझा. काय बायाला बरं बोलते राव. उकिरड्या पडलेला डबा मी नेला. हा बायकोनं काढून घेतला असेल त्याला आता त्या डब्यातलं. ए बाय आम्ही गरीब आहे, काय भिकारी नाही. सरपंच बाय काय आरोप करताय? काय नाही अध्यक्ष. एक शब्द करायचं नाही. माझ्या बायकोचं 9 लाख रुपये बँकेच्या खात्यात शिल्लक आहेत. नीट सांगा मग. वहिनी तुम्हाला विनंती आहे. बाळ्या माझा काय बी करेल पण चोरी करणार नाही अजिबात नाही. आणि त्या माऊली पण नाव घ्यायचं नाही. वहिनी तुम्ही तेल काढून घेतला का ह्यांच्या डब्यातलं? मला काय भीक लागली वय? मग भीक लागली म्हणून तर माझा डबा आणला ना. काहीतरीच बोलताय. विकला असेल त्या गोठीने तिथलं तुम्ही अर्ध का ठिक. बसा, चेअरमन का बसा. काय बी आरोप लावत जाऊ नका. गरीबी म्हणून काय पण त्या बोलताय. गोटे तिथं बाजरी वाळत घातलेल्या अर्ध ठिका घेऊन आले. तो संजय मेंबर परवडला. उराला वाळी लावू नका. तेल कुणाचं गेलंय? बोंबाल थांबा आम्हाला नीट नीट काय कुद्या. आम्ही गावातली प्रतिष्ठित माणसं आहे, आम्हाला ह्याला छडा लावा बोला लागेल. की पाटील चेअरमन गरीबाची इज्जत इशीला टाकू नका. सोक्षमोक्ष उद्या त्या पुरीला बोलू दे. ए पुरी बोल तू. बोल गजुर्गे बोल 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 तू सोड नको. बोल बाई. मारून मार गौरी माझ्या बरोबर चल तू. पोलीस स्टेशनला जाऊ. थांबा की. एक मिनिट थांब. वहिनी कुठनं डबा नेला यांनी? आमच्या घरून नेला. घरातनं नेला? मग काय केलं तर घरातून नाही तर कुठून नेला डबा? म्हणाव सरपंच आता त्यांना पेटल इथं घरातनं न्याला म्हणा. बाळ्या चल तू पोलीस स्टेशनला. नाही चाललं माझं तेल गेलं. बाळ्या तुला बी अक्कल नाही. अरे सरपंच आणावं लागेल, त्याच्यावर त्यांना ठेवावं लागेल, मग पेटवावं लागेल. चेअरमन एक मिनिट कोणी बोलू नका. एक मिनिट रामभाऊ एक मिनिट बोलू नका. तुम्ही त्यांच्या घरनं तेलाचा डबा, अर्धा तेलाचा डबा आणि गोटू वाघमार यांच्या घरनं अर्धा ठेका बाजरी चोरून नेली का? नाही का? मी होतो त्यांच्यावर. सुभाषराव मी दारुड्या असेल पण मी खोटं बोलणार नाही. मी डबा आणला पण मोकळा डबा वाट्यावर पाडला. वहिनी खरं बोला की आणि हे बाळू खरंच बोलतोय. मी वाट्यावर नेला का नाही. आणि माझा तेलाचा डबा ह्यांनी नेलाय. मला याच्या पलीकडे पण बाकी घरात नेला का सांगा की वहिनी माझी बायको माझी इथं तिच्या तिला मनाला काय वाटत असेल राव. डबा घरात नेला का बाहेरनं नेला का उकिरड्यावरनं नेला? कुठनं नेलाय? नेला अंगणातून. मी घरात मशालचा डबा कुठे? डबा पहिल्यांदा देऊन टाका तुम्ही. मोकळा डबा. विचारता डबा नेतात का मला सांगा बरं. डबा द्यायला लावतो. एक मिनिट वहिनी डबा द्यायला लावतो. त्यांचा डबा द्यायचा. छोट्या डबा कुठे? डबा देऊन टाका त्यांचा. त्यातला एक डबा. बाजरीचं ठेका सुद्धा अर्ध ठेका त्यांचं अहो, देऊन टाका. ठीक नाही राव. छोट्या सांग की या मोठी घेतली फालतू. चल पोलीस स्टेशनला चल माझ्या. पोलीस स्टेशनला चालणार तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी 35 एकर ऐकली. त्यांची शेबी आवला जाई. राहणार 5 एकर फुकीन नाजच पुरा करेन. त्याला चोरच म्हणतो मी. ऐका आपण चोऱ्या कशाला करायच्या? नाही म्हणता तुमचा डबा मिळाला म्हणजे बस ना. एक मिनिट कोणी बोलू नका. बाळासाहेब त्यांच्या घरनं तुम्ही डबा आणलाय तो त्यांचा डबा द्यायचा विषय मिटल. पोलीस केस अजिबात करायचे अजिबात अजिबात कर. कुठे डबा? कुठे छोटे डबा? चला दाखव. चला छोटे डबा दाखव. चला मग हाय ना कुठं? हाय चला चला या. ओ चला. कुठं डबा आहे ते घेऊन जा तुमचा. या मागं नका राहू. या उचलत्या पाहुण्याने.
काय दिसलं तुम्हाला इथे अध्यक्ष डबा? अहो सुभाषराव, ह्यो सरपंच बाईचा डबा ह्यो. आणि मग फोडून त्याची काय अवस्था केली? काय झालं सगळं सांगतो सुभाषराव. ए दुर्गा नीट ऐक. मी छोट्या भांगार गोळा करत होतो. कष्टाचा धंदा काय चोऱ्या नाही त्या. आणि मग काय झालं, छोट्या आता काय झालं? चिमण्या बघ ना, चिमण्या आहे का त्यांना खाय आहे का पाणी? उन्हात तर पण मराठी आलेला काय. मग ती पेतील की राव पाणी कुठं तर जाऊन. अरे ती मुकी चित्रा बघितला का? मुकाजी वय त्यांना कळणार आहे वय पाणी मागावं का काय? आपण कुठं जाऊन मागू शकतो? आता काय करायचं? आयला छोट्या काय पण असू दे गाड्या, निसर्गाची ताकद आहे आपल्या पशु पक्षी मध्ये. आता करायचं काय? ऐक, आपण काय करू माहिती का? आपल्याला त्रास होईल, पुण्याचं काम म्हणून ह्याच्यासाठी काय करू, झाडाला आपण डब आणि पाण्याच्या कोंड्या ठेवू. होईल का तू? तुम्हाला डोकं आहे बरं का? कारण काम अरे कोण आहे मुख जेव्हा आशीर्वाद देत्याल आणि हीच पुण्य आहे खरं. मग काय राव, असे चिमणे दिवस आल्यावर चिमणी डे म्हणून फोटो काढते ती मोठी मोठी लोक आणि टाकते ती. आणि खरा जेव तळमाळतोय, उन्हाळ्याचा दिवस आहेत, पाणी पिली पाहिजे. तो आहे ना माझ्या बरोबर? आहे की मी, आहे की. पुण्याचं काम तेवढंच कर. वाईट वाटलं सुभाषराव, मी म्हटलं आपण माणूस या, भूक लागली तर आपण एखाद्याला भाकरी मागून खाईल, ताण लागली तर एखाद्याला पाणी मागेन, पण मुकाची वय कुणाला मागेल आणि त्याच्या भावना कुणाला काय दिल्या. मग छोट्याला म्हणलं, छोट्या तुझी मला साथ पाहिजे, आपण काय करू, असलं डबं गोळा करू सगळ्यांचं. तसे नाही दिलं तर एकाच घेऊ, पण सगळ्या गावात 100 डबं असा अडकावायचा. आम्ही दोघांनी संकल्प केला. 5-25 ठिकाणी डबा अडकावल्या तर सुभाषराव. आणि तू म्हणताय ना अर्ध ठिकाण बाजरी चुरून नेली, एवढी हो त्यांच्या दारातनं मी खिशात घेतली आणि हो का ह्याच्यात आणून टाकली बाजरी, पाणी ह्याच्यात आणून ओतलं. या चांगलं काम केलं बाळासाहेब ते. आणि चेअरमन तुम्ही काय म्हणला अर्ध ठेक होतं? नाही राव, मी चोर नाही राव. माझी बायको लय स्वाभिमानी, मला सांभाळती, ती तिला खापणार पण नाही. चेअरमन आरोप करू नका. किती बाजरी होती? बहुतेक मला गोट्याने कुठं सांगितलं असेल. नाही खरं बोला, खरं बोला. वहिनी, तुम्हाला जरी वाटलं असेल की बाळासाहेबांनी डबा चोरून नेला, पण त्याच्या पाठीमागची भावना बाळासाहेब तुमच्या तोंडून ऐकल्यानंतर अभिमान वाटला. खरं तर बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांचं डोळं उघडलं. ते पक्षी त्यांना काय बोलता येतंय का? पण बाळासाहेबांनी जे काही कृती केली तसं आपण जर प्रत्येकाच्या दारात थोडं थोडं धान्य आणि पाण्याची जर व्यवस्था चिमण्यांसाठी केलं तर चिमणीचं रक्षण करत होईल. आपण रामभाऊ काय करतोय, प्रत्येक जागतिक चिमणी दिवसाला आपले स्टेटस चिमणीचे ठेवतोय. पण चिमणी वाचवण्यासाठी आपण पाऊल उचललंय का? सरपंच तुम्ही काय करताय, ऐकलं का? आता बाळासाहेब, गावचा प्रथम नागरिक म्हणून जे मी करायला पाहिजे होतं ना ते तुम्ही केलं. खरंच मला अभिमान वाटतोय. नाही मी काय उपकार करतो का, पण छोट्या म्हणलं बाळू का लय वाईट वाटतंय चिमण्यांच्याकडे बघून, म्हणून आम्ही केलं. दुर्गे माझ्या दुर्गे विश्वास ठेव, तुझा नवरा दारुडे आहे, पण असलं चोरीचं काम करणार नाही. वहिनी साहेब, अजाणतेपणे बाळूकडून कळत न कळत चूक झाली असं जरी आपल्याला वाटत असलं, पण त्यांनी ते पवित्र कामासाठी केलेलं आहे. तुम्हाला वाटतंय ना माझं तेल नेलं, कदाचित असे नाही तेल त्याच्यात वतून दिला असेल, चांगल्या कामासाठी वापर केला. तुमच्या घरी मी तेलाचा डबा देतो, चेअरमन तुमच्या घरी बाजरीचा पोतं टाकतो, पण या पवित्र कामात सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. भाऊजी चुकलंच बरं का माझं, चांगल्या कामासाठी त्यांनी वापर केलाय. नाही खरंच चुकलं बरं का बाळासाहेब भाऊजी, माझं बी खरंच चुकलं आमचं. अध्यक्ष गोट्याने बी बरोबर सांगितलं होतं, मूठभर बाजरी फक्त बाळासाहेबांनी नेली होती, पण आमचं चुकलं. आम्ही राजकारणाचं आमच्या धोरणाने आम्ही ते केलं. पण खरं माफी मागतो तुमची. बाळासाहेबांनी जे काम केलं ते आम्ही करायला पाहिजे होतं, सरपंचांनी सांगितलं. जाऊ द्या चेअरमन, गेलं झालं सर बरं का पोरीनो. चांगलं झालंय ना. ए पोरीनो, असं खोटं नाट आरोप करून बाळासाहेबाला बदनाम करू नका. अहो उन्हाची किती रखरख वाढली, ही पशु पक्षी गुरं ढोरं आण पाणी पाणी करून मारून तडपडून मारायला लागले. अहो त्यांना तुम्ही आम्ही वाचवायचं नाही. हा एकटा इजारा सगळा बाळासाहेबांनी घेतलाय.
आपण बी काहीतरी आपलं कर्तव्य करायला पाहिजे पशु पक्षाला जागवण्यासाठी. सरपंच काय करतात? ग्रामसभेमध्ये मी सरपंचच्या नात्याने हा विषय मांडतो आणि सगळ्या सदस्यांना सांगतो आणि विनंती करतो की घरोघरी जाऊन तुम्ही सगळ्यांना सांगा हे भूतदया म्हणून त्या मुख्य चित्रपटासाठी काहीतरी करा आणि त्याच्यासाठी जो निधी लागेल ना निधीची मी सोय करतो. बाळासाहेब माझ्या बी दुकानात जे वाया जातं धान्य ते सगळं मी आता गोळा करणार आणि तुमच्यापाशी देणार. काही 1-2 पोती होत्या ते सगळीकडे. आणि बाळासाहेब तुम्ही आज सुरुवात केली. रामभाऊ उद्याच मी सुद्धा माझ्या दारात जी झाडं आहेत तिथं सुद्धा बघा चिमण्या रक्षणासाठी असंच डबे बनवणार आणि चिमण्यांची व्यवस्था करणार. चांगली गोष्ट आहे, पण ह्याच्यासाठी झाडं पण लावा. चिमण्या बसणार कुठं, आपण बसणार कुठं? सावलीची गरज आहे बाबांनो, फळांची फुलांची गरज आहे. जागृत हा चिमणी वाचवा.